नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व लिपिक सर्वांचे मार्क यामध्ये मित्रांनो वाढणार आहेत। तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि दुसरी आहे सेकंड रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन यामध्ये काय फरक आहे मित्रांनो, यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, पद क्रमांक आहे मित्रांनो आणि पदाचे नाव आणि पद संख्या याच्यामध्ये लघुलेखन श्रेणी 3 714 जागा मित्रांनो आहेत। लघुलेखक श्रेणी 3 साठी 714 जागा होत्या मित्रांनो आणि कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 3495 जागा होत्या आणि शिपाई व हमालसाठी टोटल मित्रांनो 1584 जागा होत्या। तर टोटल जागा होत्या मित्रांनो 5793 जागा होत्या। कशाच्या मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीच्या। चला तर मग पुढे पाहू। महाराष्ट्रातील संपूर्ण 32 जिल्हा न्यायालयामध्ये व उच्च न्यायालयामध्ये 3 न्यायालय यामध्ये रिक्त असणाऱ्या पदाची परीक्षा पूर्ण झालेली आहे। मित्रांनो, 3 परीक्षेची म्हणजे 3 न्यायालयाच्या रिक्त असणाऱ्या पदाची परीक्षा पूर्ण झालेली आहे। प्रथम आहे मित्रांनो लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि 3 नंबर आहे शिपाई व हमाल पिऊन। एकूण जागा होत्या मित्रांनो 5793 जागा होत्या। तर मित्रांनो, याच्यामध्ये जिल्हा न्यायालय भरती मित्रांनो करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते। तर त्यामध्ये मित्रांनो त्यापैकी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदाकरता भरतीकरता स्क्रीनिंग टेस्ट झालेली आहे आणि परीक्षा दिनांक होते मित्रांनो आपली 5 तारीख 7 तारीख 8 आणि 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 या दिवशी परीक्षा घेण्यात आलेली आहे। तर पुढे पाहूत मित्रांनो, याच्यामध्ये तुमचा कटऑफ कशा प्रकारे लागणार आहे। जिल्हा न्यायालय भरती नियमानुसार मित्रांनो 35 गुण घेणे आवश्यकच आहे। तुम्हाला 35 गुण घेणे हे आवश्यक आहे मित्रांनो। शिपायासाठी तुम्हाला 11 गुण घेणे आवश्यक आहे आणि लिपिकसाठी मित्रांनो तुम्हाला 14 गुण घेणे हे आवश्यक आहे। तर हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील मित्रांनो, हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील। तर नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिफ्ट असेल तर तुमचे या ठिकाणी 5 ते 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो। तुम्ही जर नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये असाल तर तुमचे 5 ते 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे। तर 14 मार्क असेल तर तुम्हाला 19 ते 20 मार्कपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि 12 मार्क असतील तर तुमचे 17 ते 18 मार्कपर्यंत तुम्ही जाऊ शकता। म्हणजे किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित आहे। तर शिपायासाठी मित्रांनो 15 मार्क प्लस असतील तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात आणि लिपिकसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर 20 गुण घेणे हे तुम्हाला आवश्यक, म्हणजे तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात। पुढे बघा मित्रांनो, कौशल्य चाचणीसाठी तुम्हाला 10 गुणांची आहे। कौशल्य चाचणीसाठी तुम्हाला 10 गुणांची तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्याय या चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीकरता बोलण्यात येईल। त्यामध्ये जिल्हा न्यायालयाची इमारत स्वच्छतेचे काम या उमेदवारांना देण्यात येईल। यामध्ये उमेदवार कशा प्रकारे काम करतील आहेत, उमेदवाराच्या कामाच्या बाबतीतील प्रामाणिकपणा व तसेच काम करण्याची आवड आहे की नाही या गुणांची बारकाईने निरीक्षण केले जाईल। मित्रांनो, तुमचे या ठिकाणी तुम्ही काम करता की नाही तुमचं बारकाईने निरीक्षण केले जाईल। तर यानंतर मित्रांनो त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल तुमच्या जाहीर करण्यात येतो, पण तो फक्त 10 गुणांसाठीच आहे। मित्रांनो, तुमची या ठिकाणी मुलाखत 10 गुणांची असेल। वरील कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवार या प्रमाणात पात्र उमेदवारासाठी मुलाखतीसाठी त्यांना बोलण्यात येईल। या मुलाखतीमध्ये उमेदवारांना शिक्षणावर आधारित व व्यावहारिक ज्ञानावर तुम्हाला म्हणजे सध्या चालू असलेला साखरेचा दर, तेलाचा दर, भाज्याचे दर इत्यादी अशा संदर्भातील प्रश्न विचारले जाणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला सध्या काय भाव कशाचे आहेत कशाचे नाही यामध्ये तुम्हाला सविस्तर प्रश्न विचारले जाणार आहेत। अशा प्रकारे तुम्ही वरील तिन्ही प्रमाणे 3 टप्प्यात एकूण 50 गुणाची शिपाई व हमाल या पदाकरता परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल। निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादी ही प्रत्यक्ष यादी तयार करण्यात येईल मित्रांनो। आणि मित्रांनो, आता लोकसभा निवडणूक असल्यामुळे तुमची सध्या जे रिस्पॉन्स म्हणजे तुमचे सेकंड जे हे आहे मित्रांनो लोकसभा जाहीर झालेली आहे मित्रांनो आणि निवडणुका आता सध्या चालू झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका चालू आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये मित्रांनो पहिला टप्पा आहे 19 एप्रिल आणि दुसरा 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे आणि 20 मे या ठिकाणी मित्रांनो 5 टप्प्यामध्ये मतदान केंद्र म्हणजे मतदान होत आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट ही लवकरच येणार आहे, कारण का थोडं मतदान चालू असल्यामुळे मित्रांनो
आणि यांचा निकाल आहे 4 जून 2024 या ठिकाणी, म्हणजे तुमचा 4 जून 2024 या दिवशी याचा निकाल आहे लोकसभेचा. आणि त्यानंतर तुमची लवकरात लवकर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट लवकरच येणार आहे. घाबरून जायचं काही कारण नाही मित्रांनो, तुमची लवकरच रिस्पॉन्स शीट लवकरच येणार आहे आणि तुम्ही पुढच्या तयारीसाठी म्हणजे तुम्ही कौशल्य चाचणीसाठी तयारी करू शकता. तुम्हाला कौशल्य चाचणी कशा प्रकारे असते कशा नाही आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या मित्रांनो, धन्यवाद.